आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि पुण्यभूमी आहे. आपण खरंच खूप भाग्यवान की ह्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत जन्माला आलो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम व संत रामदास स्वामी हे 5 संत म्हणजे वेद महर्षीच. या संतांची अमृतवाणी म्हणजे आपली संजीवनी आहे. आज आपण समर्थ रामदास स्वामींचे चरित्र पाहणार आहोत. समर्थांचे चरित्र म्हणजे एका राष्ट्राचा इतिहास. शुकदेवांसारखे प्रखर वैराग्य, वसिष्ठ मुनींसारखे आत्मज्ञानी, वाल्मिकींसारखे कवित्व असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते समर्थ म्हणजे अवतारी पुरुषांच्या प्रखर, तेजस्वी आणि दैदिप्यमान परंपरेतला ताराच. समर्थकालीन देशस्थिती ही अत्यंत भयानक होती. समाजात धैर्य आणि प्रतिकार क्षमता जागृत करू शकणाऱ्या महापुरुषाची तेव्हा नितांत आवश्यकता होती. प्राचीन काळापासून सुजलाम सुफलाम नैसर्गिक संपन्नतेनं वरदान लाभलेला हा आपला देश. त्यावेळेला म्हणायचं की सोन्याचा धूर निघणारा हा आपला देश सर्वार्थाने समृद्ध आणि सुखी होता. पण इसवी सन 712 महम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर हळूहळू हे दृश्य बदलू लागलं. या आक्रमणाचे स्वरूप केवळ संपत्ती लुटणं एवढंच नसून येथील धर्म आणि संस्कृतीचा विनाश करणं हाही होता. यासाठी त्यांनी अत्यंत पवित्र विशाल मंदिरांचा विध्वंस केला. मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. मंदिरातील मूर्तींच्या मशिदीच्या पायऱ्या केल्या, मशिदीच्या भिंती केल्या आणि आणि त्या मूर्तींची खूप वाईट अशी अवहेलना केली. हिंदूंच्या पूज्य अशा गायींची कत्तल तर ते नेहमीच करत असत आणि त्याच्यात त्यांना धन्यता वाटायची. स्त्रियांना बाटवणे, त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे, त्यांना पळवणे हे नित्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होते. हाल करून असंख्य लोकांचे धर्मांतरण करण्याचा सपाटा सुरू होता. उत्तरेमध्ये मोगलांचा धिंगाणा तर दक्षिणेकडे पोर्तुगीजांचा धुमाकूळ सुरू होता. 5ही शाह्यांनी आपापल्या प्रदेशात पुन्हा वरीलप्रमाणे अत्याचार करीत हिंदूंचा सर्व प्रकारे अनवनीत छळ करणे मोठ्या प्रमाणावर सुरू होते. त्यामुळे सर्वत्र हा समाज आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आक्रमकांची संख्या येथील जनतेसमोर नगण्य होती, पण जाती जमाती, प्रदेश, भाषा, संप्रदाय व परस्पर स्पर्धा यांनी दुभंगलेला हा समाज आक्रमकांचा प्रतिकार करू शकत नव्हता. परस्पर वैर, हैवेदावे, क्षुद्र स्वार्थी वृत्ती आणि कमालीची फूट त्यामुळे दुर्बल झालेला हा समाज किंकर्तव्य मूढ झाला होता, भांबावलेला होता. त्यातून बाहेर कसे पडावे हे काही कोणाला कळत नव्हते. परकीयांच्या सेवेत असलेला याच देशातील सरदार आणि अन्य सैनिकांनी स्वकीयांना गुलाम बनवण्यासाठी पिढ्यानपिढ्या आपले रक्त सांडले आणि प्राणही दिले. हा देशाचा भीषण दैव दुर्विलास म्हणावा. हिंदू समाजातील नागरिकांना केवळ हिंदू आहोत म्हणून जिझिया कर पिढ्यानपिढ्या भरावा लागत असे. हा भयंकर अंधकार, भीषण अत्याचार कधी संपणार हे काही कळत नव्हतं. आणि त्याचवेळी जय जय रघुवीर समर्थ हा महान मंत्र सर्वत्र म्हणून या सहिष्णू समाजाला जयिष्णू बनवण्यासाठी, भयंकर शत्रूच्या प्रतिकारार्थ सिद्ध करण्यासाठी, तशी अचूक दृष्टी व दिशा दाखवण्यासाठी अवतरलेल्या महान राष्ट्रगुरूंचे नाव आहे समर्थ रामदास स्वामी. समर्थांचे चरित्र अतिमहान आहे. माझ्यासारख्या या किंचित व्यक्तीला लिहिता येईल का, सांगता येईल का, मला शंकाच वाटते. आणि म्हणून उद्धव स्वामींच्या शब्दात मी समर्थांना प्रार्थना करते की मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या सच्चरित्रासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरू रामदासा. तुमचे चरित्र तुम्हीच माझ्याकडून वदवून घ्या अशी मी त्यांना हात जोडून विनंती करते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे 22 पिढ्या रामभक्ती असणाऱ्या कुळात रामदास स्वामींचा जन्म झाला. प्रभू रामचंद्रांच्या कुळात राजा दिलीप, राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, अज, रघु इत्यादी थोर राजे निर्माण झाले. त्या पवित्र कुळामध्ये रामाचा जन्म झाला. एखाद्या कुळात जेव्हा सातत्याने अनेक पिढ्यात भगवंताची उपासना चालू असते तेव्हा त्या कुळाला दैवी शक्तीचा लाभ होतो. समर्थांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत व आईचे नाव राणूबाई. गोदावरी वसलेले जांब हे गाव म्हणजे दक्षिणेतील
अयोध्याच होय. तिथे समर्थांचा जन्म झाला. वडील सूर्याजीपंत यांनी 24 वर्ष नित्य सूर्याची उपासना केली आणि एकदा सूर्य प्रगट झाला, दर्शन दिलं आणि म्हणाले, हा काय हवे ते माग. सूर्याजीपंत म्हणाले, मला काही नको, कारण काय आपलं दर्शन झालं, पण मला रामाचं दर्शन व्हावं अशी मात्र नितांत इच्छा आहे. पण राणूबाई मात्र म्हणाल्या की आमच्या कुळामध्ये आज अनेक कुळं आणि अनेक वर्ष आणि रामाची सेवा होते, पण मला मुलबाळ नाही, त्यामुळे हीच रामाची सेवा पुढे चालू व्हावी, म्हणून मला द्यायचं असेल तर मला पुत्रदान द्या असं त्यांनी मागितलं. आणि त्यांच्याप्रमाणे सूर्याच्या आशीर्वादाने या दाम्पत्याला लग्नानंतर तब्बल 24 वर्षांनी मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले गंगाधर. पुढे ते श्रेष्ठ नावाने प्रसिद्ध झाले. 3 वर्षांनी रामनवमीच्या मुहूर्तावर बरोबर दुपारी 12 वाजता रामजन्माचा गुलाल सूर्याजीपंतांनी उधळला व इकडे राणूबाई प्रसूत होऊन मुलाला जन्म दिला. मोठ्या भावानी पेढे वाटले, कारण त्याला भाऊ झाला. जन्मतिथी होती चैत्र शुद्ध नवमी, दिनांक 14 मार्च 1608. जन्मस्थळ जाम, नक्षत्र पुनर्वसू. ज्योतिषांनी सांगितलं का हा कोणी थोर महात्मा आपल्या कुळाचा व अवघ्या मानवजातीचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाला आहे. ही पत्रिका एका महान संतांची, एका योग्याची, एका संघटकाची, एका महान तपस्व्यांची, एका ग्रंथकाराची, राष्ट्ररक्षणार्थ ध्येयाने प्रेरित झालेल्या एका थोर योग्याची आहे. आणि हे ऐकून आई वडिलांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्यांचं नाव ठेवलं नारायण. म्हणजे मोठ्याचं नाव होतं गंगाधर, लहानाचं नाव होतं नारायण. पुढे राणूबाई आणि सूर्याजीपंत 11 महिन्याच्या या छोट्या नारायणाला घेऊन आणि पैठणला एकनाथ महाराजांच्या दर्शनाला गेले. राणूबाई आणि एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजाबाई ह्या दोघी मावस बहिणी होत्या. बाळाला एकनाथ महाराजांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अंश आहे. माझं राहिलेलं कार्य हा पुढे पूर्ण करेल. अवघ्या भूमंडळात याची कीर्ती पताका फडकत राहील. समर्थांचे पृथ्वी तलावर येणे ही घटना हजारो वर्षात कधीतरी घडणारी दुर्मिळ घटना असल्याने पूर्वकालीन संत, स्वर्गातील देवता त्यांचे दर्शन घ्यायला सूक्ष्म रूपाने येत असत. जसं शिकागोच्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद भाषणासाठी उभे राहिले असता अनेक देवता, अनेक ऋषी हातात फळे आणि फुले घेऊन उभे असल्याचे विवेकानंदाला जाणवले होते. कलथणे, रांगणे, पाळणी निजणे, पायावरी न्हाणे, टकमका पाहणे, रडत हसत स्तनपान करणे, दही दूध सेवणे अन्नासह, पडत उडत खेळणे मुलांसवे, खोडी गारहाणे, तोंड पसरावे, अरे बागुला रे म्हणता भ्यावे, पराधे न होणे सर्वस्वे. हे वर्णन वाचल्यावर प्रेमाने अंतःकरण भरून येते. समर्थ हळूहळू मोठे होऊ लागले. लहानपणी ते अत्यंत चंचल होते, अत्यंत खोडकर होते, पण त्यांचं वैराग्य हे अभिजात होतं. अन्नापेक्षा त्यांना फळं जास्त प्रिय होती. एकदा समर्थांचे आईवडील चिंतित होते. का बरं तुम्हाला बाबा काळजी वाटते? अरे रामनवमीचा उत्सव जवळ आला आहे, पण कोठा घरामध्ये गहू नाहीत. आता गहू नाही तर पुरणपोळ्या कशा करायच्या? समर्थ माले घाबरू नका. समर्थ खाली अंबारात उतरले व गव्हाच्या टोपल्या भरून आईस दिल्या. भरपूर गहू मिळाला. आईला आश्चर्य वाटलं. नारायण विचार करतात मनी धरावे ते होते, विघ्न अवघेच नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. यथासमय सूर्याजीपंतांनी नारायणाचा 6व्या वर्षी उपनयन संस्कार केला. एकदा राणूबाई नारायणाला आणि लोणी भरत असताना जेव्हा तोंड त्यांनी उघडलं लोणी खायला, तेव्हा त्यांनी पाहिलं की विश्वरूप दर्शन ह्याच्या तोंडात दिसतंय. त्यांना आश्चर्य वाटलं. आठवण झाली ना तुम्हाला कृष्णाची? यशोदा कृष्णाला जेव्हा दूध पाजायला बसली आहे तेव्हा कृष्णाने पण त्यांना विश्वरूप दर्शन दाखवलं होतं. तसंच विश्वरूप दर्शन आणि नारायणाने आपल्या आईला दाखवलं. त्या चकित झाल्या. एकदा नारायण 6 वर्षाचा असताना एका शेतात गेला. शेतकरी दादा पोत्यात गहू भरत होते. एक पोतं कितीला हो देणार असं त्यांनी त्या शेतकऱ्यांना विचारलं. अरे तू जर उचलून नेलेस ना मग घेऊन जा फुकट. अरे पण बामणाचं पोर, तुझ्या अंगात आहे का एवढी ताकद? नारायणाने लिलया पोतं ते उचललं व धापा टाकत येऊन घरी आणून ठेवलं. मागोमाग शेतकरीही आला आणि दादा तुमचं पोतं घेऊन जा असं नारायणाने त्या शेतकरी दादांना म्हटलं. पोतं उचलल्यावर आश्चर्य म्हणजे दुसरं पोतं, दुसरं उचलल्यावर तिसरं, अशी 7-8 पोती एका मागोमाग एक त्या शेतकरी दादांनी पाहिली. तिथे ते पाहिल्यानंतर शेतकरी दादा तुम्ही तुमची सगळी पोती घेऊन जा. शेतकरी खजील झाला.
राणूबाईंचं हे पोर म्हणजे दिव्य लीलावतारी आहे असा हा शेतकरी गावभर सगळ्यांना सांगत सुटला. मुलामध्ये मिसळावं, मनसोक्त खेळावं, मनसोक्त हसावं, उत्तम पोहणारा होता. भोवऱ्या तर ते उत्तम म्हणजे पोहायचे. असं करता करता नारायण एकदा आणि झाडावर चढला आणि झाडावरून त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. तेव्हा डोक्याला जे हे त्याला आलं आवाळू, आणि म्हणून ते आवाळू जन्मभर आणि समर्थांच्या डोक्यावरती होतं. 10व्या वर्षी मोठ्या भावाचे लग्न त्यावेळच्या रीतीप्रमाणे झाले. त्यानंतर सूर्याजी पंतांनी सुखाने रामनाम घेत आपला देह ठेवला. नारायण मारुतीरायांचा अंश आहे अगं आई हे जाणून त्याच्याशी तू वाघ असे कृष्ण श्रेष्ठांनी राणूबाईंना सांगितले होते. पण नारायणाचा अवखळपणा, खोडकरपणा पाहून एके दिवशी आई खूप चिडली आणि म्हणाली, बघ तुझा मोठा भाऊ किती समजूतदार आहे, किती शांत आहे, त्याच्याकडून अरे काहीतरी शिक ना. दिवसभर नुसता हुंडतच असतोस, काही कामधंदा करत नाहीस, काहीच करत नाहीस, जा. नारायण चिडला व घर सोडून निघून गेला. दिवसभर तो कुठेही कोणालाही दिसला नाही. रात्र झाली. जेवायच्या पूर्वी आई नारायणा शोधायला निघाली, कारण शेवटी ते आईचं मन आहे. कारण आई पण नव्हती जेवली. सर्व घर शोधलं. शेवटी माडीवरच्या आडगळीच्या खोलीमध्ये नारायण डोक्यामध्ये पायामध्ये डोकं घालून ध्यानस्थ बसला होता. अरे नारायणा, इथे बसून काय करतोयस? अगं चिंता करतो विश्वाची, हे उत्तर नारायणाने दिले. अरे नारायणा, तुला कुटुंबाची चिंता कर म्हटलं तर तू विश्वाची चिंता करतोयस? अगं आई, वसुधा हेही एक कुटुंबच ना गं. 6व्या वर्षात नारायणाने केलेले हे चिंतन म्हणजे एक चमत्कार आहे. 8व्या वर्षी नारायण म्हणतो, बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा, निशिदिव जनचिंता लागलीसे उदारा, सकळ जन सुखावे हा कसा काळ फावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. इतक्या लहान वयात आईला दिलेले उत्तर म्हणजे जगातील ही एक अद्भुत घटना म्हणावी लागेल. लोकांवर, स्त्रियांवर होणारे इस्लामिक अत्याचार नारायण ऐकत असणार. त्यावर काय इलाज करावा त्याचे चिंतन हा छोटा नारायण करत असावा. त्याला कृती हवी होती, नुसती चर्चा नको होती. त्याची चिंता छोटा नारायण करीत होता. सूर्याजी पंत व गंगाधर पंतांना नारायण नेहमी मला अनुग्रह द्या, कारण त्यांच्याकडे अनुग्रह घ्यायला गावगावचे लोक येत होते. पण तू अल्लड आहेस, तू लहान आहेस, तुला इतक्या लवकर अनुग्रह आम्ही देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. पण अनुग्रह देणार नाही म्हटल्यानंतर राग आला आणि नारायण शेवटी चिडून हनुमंताच्या देवळात 3 दिवस न खाता पिता ध्यानाला बसला. आजही तुम्ही जर जांबला गेलात तर तुम्हाला ह्या हनुमंताचे दर्शन होईल. शेवटी प्रत्यक्ष रामाने येऊन अनुग्रह दिला, टाक दिला व पत्र दिलं. वडिलांना व भावाला रामानेच अनुग्रह दिल्याने तिघही जणू काही गुरुबंधूच झाले. 3 दिवस नारायण दिसत नाही म्हणून भाऊ शोधायला आला. नारायणाच्या अंगावर हुरमुजी वस्त्र, हातात बाण, पत्र पाहिलं. ते पाहून गंगाधरांना काय ते समजलं आणि 3 दिवस ते समाधीस्थ झाले. नारायणाचं तर देहभान हरपले होते. मनरामी रंगले, अवघे रामरूप झाले, सबाह्य अभ्यंतरी रामरूप कोंदले. त्याचं रूप पाहून आईने ठरवलं की हा सारखा नुसता बसतोय, ह्याचा धांगण कमी झालाय, आता ह्याचं आपण लग्न करून देऊया. म्हणून आईने अनेक स्थळ बघायला सुरुवात केली. पण हा काय करायचा, मुलीचे वडील आले की बाहेरच्या बाहेर त्यांना पिटाळून लावायचा, कारण त्याला लग्नच मुळी करायचं नव्हतं. अरे नाऱ्या, मला तुला बोहल्यावर उभं राहिलेलं पाहायचं आहे, आईने सांगितलं. आणि त्याप्रमाणे आसनगावचे भानजी बादनापूरकर म्हणजे हे त्याचे मामा होते आणि त्यांची मुलगी म्हणजे नारायणाची मामे बहीणच, आणि त्याच्याशी लग्न ठरलं. फाल्गुन महिना गोरज मुहूर्तावर अंतरपाट धरला होता लग्नासाठी. फाल्गुन वद्य अष्टमी, वेळ होती 7:40 आणि मुहूर्त होता गोरज, म्हणजे बघा जवळजवळ रात्रच असणार. आणि शुभमंगल सावधान हे शब्द गुरुजींनी उच्चारल्यावर एरवी सर्वजण खरं सावध नव्हता, बेसावध जन्मभर राहतात. पण जगातला हा पहिला वर नारायण सावध झाला व त्याने मंडपातून पलायन केले. भावाचे माझ्या मते अगोदरच संगनमत झाले असावे, कारण त्यांनी भावाभावाने एकमेकांना खून केली आणि त्यामुळे त्याच मुहूर्तावर श्रेष्ठांनी त्या मुलीचे एका बिजवराशी लग्न लावून दिले. नारायणाच्या लग्न मंडपातून पलायनवादाबद्दल स्वामी विवेकानंद म्हणतात की 2500 वर्षापूर्वी वैराग्य देवतेस घनीभूत व्हावेसे वाटले व देवता भगवान बुद्धाच्या रूपाने प्रकट झाली. सुंदर पत्नी व मुलाला सोडून
करून रात्रीच्या वेळी बुद्धांनी गृहत्याग केला. 17व्या शतकात पुन्हा एकदा वैराग्य देवताला घनीभूत व्हावं असं वाटलं व समर्थ रामदासांच्या रूपाने प्रगट झाली. समर्थाने लग्न मंडपातून पलायन केले तेव्हा कविवर्य मोरपंत या कृतीबद्दल म्हणतात, द्विज सावधान ऐसे विवाह मंगली सर्वत्र म्हणती, ते एक रामदासे ऐकिले त्या सदा असो प्रणती. मंडपातून सगळ्यांचा नजरा चुकून नारायण पसार होण्याचा हा अद्भुत चमत्कार दाखवला. ईश्वरप्राप्ती, धर्मसंस्थापना, लोकोद्धारासाठी समर्थाने घरदार सोडले. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, सकळ स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. ऐसे परमसख्य धरिता, देवासी लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले. आसन गावून धावत धावत नारायण निघाले, वाटेतली सर्व संकटे दूर लोटून ते 11 दिवसांनी पंचवटीतल्या काळ्या रामा मंदिरात पोहोचले. प्रथम त्यांनी आपलं नाव बदललं, म्हणजे बघा सावधानता त्यांनी पहिल्यापासून घेतलेली आहे. नारायणाचे रामदास झाले. रामाने श्रेष्ठांना जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा त्यांचे नाव रामी रामदास ठेवले होते. श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान या इतुकयांचे प्रत्यक्ष सगुण दर्शन म्हणून नाम रामदास. नाशिकच्या मंदिरात गेल्यावर सारे मंदिर प्रकाशमान झाले. चतुर्भुज रूपातले रामदर्शन झाले. नंतर द्विभुज राम पाहिले. रामाच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लखलखत होते, जणू हजारो सूर्य उगम पावले आहेत. रामाचे रंग क्षणाक्षणाला बदलत होते. आधी घननीळ कांती होती, मग इंद्रनीळ कांती झाली, नंतर दुर्वांगदळ कांती झाली, तर मध्येच शंकरासारखी तमाळनीळ कांती. काही वेळाने चंद्रकांतीची प्रभा होती. रामाच्या गळ्यात सुमनांच्या माळा होत्या. कधी कृष्ण रूपात तर कधी रामरूपात राम दिसले. सर्वांगीचा सुगंध मंदिरात सबंध पसरलेला होता. त्यांच्या पायातल्या पादुका चमकत होत्या. डाव्या बाजूला सीता तर हनुमंतासह 3 भाऊ हात जोडून उभे होते. समर्थांना जय, विजय, सनक सनंदन, नारद, तुंब इत्यादी अनेक ऋषीगण दिसले आणि ते विश्वरूप पाहून समर्थांनी हात जोडले व ते म्हणू लागले, जय जयाजी आदिपुरुषा, जय जयाजी परमपुरुषा, जय जयाजी सर्वेशा, उत्पत्ती स्थिती स्थिती लया व्यापक तू, जय जयाजी सगुण सगुणा, जय जयाजी अगुण अगुणा, जय जयाजी निर्गुण निर्गुणा, जैसाची तैसा भाससी, जसा भाव असेल ना तसाच देव दिसेल. नाशिकात पहिल्याच दिवशी रामदर्शन झाले. अत्यंत आनंद झाला. रामनवमीचा उत्सव सुरू असणार तेव्हाच रामदर्शन झाले. जणू काही रामाने रामदासाला मुळी प्रेमाने मिठीच मारली असे रामदासांना वाटले. राम म्हणतोय, अरे तू आणि मी एकच आहोत. मला हवी असलेली धर्मस्थापना मी पुढे तुझ्याकडूनच करून घेईन. हा हनुमान तुम्हाला सहाय्य करेल. अनुग्रहाच्या वेळी वैकुंठातून मी जांबेला आलो व अहम ब्रह्मास्मीचा उपदेश केला. पुरश्चरणासाठी ते टाकळीला गेले. तिथे गोदावरी टाकळीच्या संगमाजवळ मुक्काम करायचे ठरवले, कारण नाशिकला जर राहिले असते तर तिथे एवढा एकांत मिळाला नसता. नद्यांचा उगम त्यांना अतिप्रिय होता. जवळ एक वडाचे झाड होते, विहीर होती. पुढे गेल्यावर गुहा होती. तिथे नारायणाने मुक्काम केला. जवळपास वस्ती नव्हती. एकांत मिळाला. समर्थ पहाटे 3लाच उठत 4 वाजेपर्यंत स्नान संध्या नदीवर करत, त्यानंतर रोज 1200 नमस्कार घालत, त्यानंतर पाण्यात उभे राहून 2 तास गायत्रीचा जप, दुपारी 12:30 वाजता रामनामाचा जप, असं 13 कोटी रामनामाचा जप त्यांनी केला. जपानंतर 5 घरी भिक्षा मागावी व ती भिक्षेची झोळी पाण्यात बुडवून शुद्ध करून रामाला नैवेद्य दाखवून रोज भक्षण करावे, असा नेम सुरू झाला. दुपारी नाशिकला जाऊन विविध मंदिरात विद्वानांची प्रवचने होत असत. अनेक ग्रंथांचे श्रवण काळ्या मंदिरात झाले. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, उत्तरगीता, भगवद्गीता, यमगीता, अवधूत गीता, ब्रह्मगीता अशा 12 गीता, उपनिषदे, भागवत, वेद, वेदांत इत्यादीचा अभ्यास समर्थांनी नाशिक येथे केला. ही ग्रंथाची यादी दासबोधामध्ये दशक 1 सभास 1 मध्ये आपण नेहमीच पाहतो. वयाच्या 15व्या वर्षी वाल्मिकी रामायण स्वहस्ते समर्थांनी लिहून काढले. ते आपल्याला आजही धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये पाहायला मिळतं. अक्षर अत्यंत सुंदर होतं. तेही प्रत पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. उत्तम चित्रकार होते यासाठी पुरावा मिळतो, कारण रामायणातील काही चित्रे त्यांनी स्वतः रेखाटलेली आहेत. समर्थांचा या दिनचर्येत व्यायाम, जपध्यान आणि विविध ग्रंथांचे अध्ययन या 3ही गोष्टीचे सुंदर संकलन
संतुलन पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद म्हणतात, मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण म्हणतो. समर्थ व्यायामाद्वारे मनगट, जप ध्यानाद्वारे मन आणि ग्रंथांच्या अध्ययनाद्वारे मेंदू मजबूत करत होते. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मन मनगटाच्या विकासाकडे दुर्लक्ष होते, पण मेंदूचा मात्र विकास आता प्रचंड प्रमाणात होतो आहे. दुबळ्या शरीराची, रोगट मनाची आणि विलक्षण बुद्धिमान माणसं तयार होत आहेत. समर्थांची धारणाशक्ती अतिशय दांडगी होती. त्यांनी एकदा ऐकलं किंवा वाचलं की ते कधीही विसरत नसत. त्याबरोबर त्यांची प्रबोध शक्ती इतकी तीक्ष्ण होती की ग्रंथांचे वरवर अवलोकन करताच त्यांना त्यातले सारं ग्रहण करता येत असे आणि त्यामुळे त्यांच्या लेखनाला अनेक ग्रंथांचा आधार घेतलेला आढळतो. अशा रीतीने त्यांचे रसोदग्राही पद्धतीने अनेक ग्रंथांचे वाचन चालू होते. पुरश्चरण, रामाची उपासना, श्रवण, मनन असे त्रिविध तप चालू असल्याने अनेक सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार, यात काही नवल नाही. उतारवयात त्यांनी धर्मस्थापनेचे जे महान कार्य केले ना, ते फार अवघड होते की त्यासाठी इतकी दीर्घकालीन तपश्चर्या आवश्यकच होती. यशःप्राप्तीला उपासनेच्या बळासारखा दुसरा बळकट आधार नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात, उपासनेचा आश्रय उपासने विण निराश्रय. उदय केले तरी जयो प्राप्त नाही. जिथे उपासना नाही तेथे जय प्राप्त होत नाही. हे जे तत्त्व त्यांनी पुढील आयुष्यात शिष्यांना वारंवार सांगितलेत आणि म्हणूनच आपण गेले 6 वर्ष दर गुरुवारी ही 1 तासाची उपासना करतो. आपलं हे यंदा तर 7वं वर्ष आहे. 1 तास केल्यानंतर तीच उपासना तुम्ही जर का दररोज करत गेलीस की तुम्हाला त्याचा फायदा होईल. ते स्वानुभवावरून त्यांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये उपासना कशी महत्त्वाची आहे ती. घरदार सोडून समर्थ टाकलेले राहायला आले तेव्हा त्यांचं वय होतं 12 वर्षाचं. नाशिकचा काळाराम त्यांचा चालक होता, मालक होता, पालक होता. बोलायचे ते रामाशी, भांडायचं ते रामाशीच, दुःख सांगायचं ते रामाशीच, हितगुज करायचं ते रामाशीच, हसायचं तेही रामाबरोबरच. हीच ती करुणाष्टके. करुणाष्टके म्हणजे समर्थांचं आत्मचरित्र होतं. 12व्या वर्षी घरदार सोडले ते रामाच्या भरोशावर. मला वाटते त्यांनी रामाच्या आज्ञेनुसारच जाम सोडले असावे. जो माणूस भगवंतावर एवढा भरोसा ठेवतो त्याची भगवंत निश्चित काळजी घेतो. योगक्षेमं वहाम्यहम आपण गीतेमध्ये ते नेहमीच म्हणतो. करुणाष्टकांवर आपण विस्तृतपणे पुढे त्याचं चिंतन मनन करणार आहोत आणि म्हणून इथे जास्त मी करुणाष्टकावर बोललेले नाही आहे. हा छोटा मुलगा प्रखरपणे अध्यात्म करतोय. जपध्यान ग्रंथ वाचन हे बघून त्याला पिसाट रामदास म्हणायचे. त्याला लोकांनी बेड्यात काढलं. दीक्षेची झोळी पाण्यात बुडवून हा लगदा झाल्यावर खातोय काय? आम्ही काय परमार्थ केला नाही का? ह्याच्या अंगात माज आलाय. पहिल्यांदा काय हा चुणचुणीत मुलगा आणि जेव्हा भिक्षा मागायला जायचा तेव्हा त्याचं रूप बघून आणि लोक त्याला गोड बोलवून आणि भरपूर भिक्षा द्यायचे. तो तसा होता हा लहान मुलगा. भिक्षा खायचा आणि छान गाढ झोपायचा. त्याच्या लक्षात आलं हे जर मी चविष्ट अन्न खाऊन आणि झोपून माझी उपासना कशी होणार आणि मी ज्याच्याकरता आलो आहे ते कार्य कसं होणार. आणि म्हणून त्यांनी ती भिक्षा पाण्यामध्ये बुडवायचं ठरवलं. ती निरस करायची ठरवलं कारण त्याच्यामध्ये आपली वासना उडता कामा नये आणि म्हणून त्यांनी केलं. परंतु हे काही लोकांना न कळल्यामुळे त्यांनी त्यांना पिसाट म्हटलं, हा माजलाय असं म्हटलं. पण खरं त्याच्या मनातला भाव फार वेगळा होता. हा एवढा छोटा मुलगा प्रखरपणे अध्यात्म करतोय. जप ध्यान ग्रंथ वाचन हे बघून त्यांना पिसाट म्हणायचे. कारण काय की हे इतक्या लहान वय, आम्ही एवढे मोठं होऊन आम्ही एवढं करू शकत नाही आहे, पण हा लहान मुलगा एवढं करतोय. आणि म्हणून त्यांना त्याची टिंगल करायचे, दगड मारायचे. कधी कधी 2-2 दिवस समर्थांना जेवणसुद्धा मिळत नसे. हे सर्व समर्थानेच मार्मिक शब्दात लिहिले आहे. याशी काय झाले धडची का बिघडले, वये विण लागले देव पिसे. देव काय आम्ही सकळांचे नसे, जना वेगळे कैसे भजन याचे. हे आधीची विषय संसार उबगले, पुरुषार्थे सांडवले अहंतेच्या. याशी कोणी मोहाचे वडील धारे नाही, म्हणून पाही छंद करी. त्याला कोणी सांगायला नाही आहे म्हणून मनाला येईल तसं तो करतोय. न करावे म्हणून तजिला विषय धंदा, जपत असे सदा रामनाम. अहो खरं सांगू का, आपल्याला ह्या लोकांचं बघायला आपली पट्टी इतकी छोटी असते आणि ह्यांची पट्टी इतकी महान असते की एवढं माणूस करू शकतो ह्याच्यावर माणसाचा विश्वासच बसत नाही. ध्रुवाच्या बाबतीत तेच सगळ्या लोकांनी केलं. इथे पण आपल्याला तेच पाहायला मिळतं. एकदा समर्थ डोळे मिटून ध्यानाला बसलेले असताना बागड्यांचा आवाज झाला. हे ऐकून
कोणी स्त्री नमस्कार करते हे जाणून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. या जन्मी की पुढच्या जन्मी हा फळेल असं विचारलं. बोल डोळे उघडले, बघतात तर काय एक बाई सती जायला निघाले ते लक्षात आले. पण ते घाबरले नाहीत. ते म्हणाले हा जो म्हणजे त्यांनी विचार केला की हा जो आशीर्वाद आहे हा माझ्या तोंडून रामच बोललाय, त्यामुळे काय करायचं तर राम बघेल. न घाबरता ते म्हणाले बाई चला बरं, कुठे तुमचे पती आहेत? आणि मग तिरडीवर बांधलेल्या पतीवर कमंडलूतले पाणी शिंपडले. म्हणाले उठा कुलकर्णी बुवा, उठा उठा. आणि खरंच चमत्कार झाला. प्रेत उठले आणि पुढे त्यांना 10 मुलं झाली आणि म्हणून नाव पडले दशपुत्रे. पुढे त्यांना जो पहिला मुलगा झाला तो पहिला मुलगा ठरल्याप्रमाणे त्याचं नाव ठेवलं उद्धव. उद्धव नावसुद्धा हे समर्थानेच ठेवलं आहे आणि त्या उद्धवाला आणून पायाशी ठेवलं त्याच्या आईवडिलांनी. हा समर्थांचा पहिला शिष्य. टाकळीला त्याला मठ बांधून दिला व गोबयाचा मारुतीची स्थापना केली. म्हणजे पहिला शिष्य, पहिला मठ, पहिला मारुती. हे सर्व रामाच्या कृपेने घडले बरं. माझे ह्याच्यामध्ये कर्तृत्व काही नाही असे समर्थ सर्वांना सांगत होते. कारण आता जे लोक त्याला हसवत होते त्या लोकांना हा चमत्कार पाहून मोठं आश्चर्य वाटलं आणि म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे यायला लागले. तेव्हा ते म्हणाले ही माझी काही करणी नाही आहे, सगळी रामाची करणी आहे. हे कर्तृत्व म्हणजे रामाचंच आहे. समर्थांची या घटनेनंतर लोकप्रियता खूप वाढली. अनेक लोक समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. तेव्हा ते म्हणायचे मी करता नाही हो, राम करता आहे असे त्यांना सांगत असत. एकदा शहाजी महाराज जिजामाता आपल्या छोट्या शिवबाला घेऊन समर्थ दर्शनाला आल्याची नोंद आहे. म्हणजे 1.5 वर्षाचा शिवबाला आणि समर्थांनी पाहिलेला आहे. टाकळीतील वास्तव्यात समर्थांनी 3 महान ग्रंथ लिहिले. एक करुणाष्टक, दुसरे 21 समासी म्हणजेच जुना दासबोध आणि तिसरं म्हणजे आत्माराम. 12 वर्षाच्या काळात नाशिकमध्ये लोकांनी समर्थावर भरभरून प्रेम केलं. पहिले काही दिवस कटू अनुभव त्यांना आला, पण प्रेत उठवल्यावर आणि चमत्कारानंतर लोक आदराने प्रेमाने त्यांच्याकडे बघू लागले. लोक आजूबाजूला खूप जमले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता इथे राहण्यात काही अर्थ नाही, आता आपल्याला टाकळी सोडायला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी नाशिक सोडायचं ठरवलं. लोक त्यांना इथेच राहा, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू म्हणू लागले. पण मायेत न गुंतणारे समर्थ टाकळी सोडायला तयार झाले. जसे राम वनवासात निघाल्यावर सर्व अयोध्यावासी त्यांच्याबरोबर निघाले तसंच इथेही झालं. कृष्ण जेव्हा मथुरेत जायला निघाला तेव्हा सगळ्यांनी असंच त्याला अडवलं होतं. काळ्या रामाचा व गोदेचा निरोप घेताना समर्थांना अतिशय वाईट वाटलं. ह्या गोदेमध्ये आणि इथेच राम अंघोळ करत असतील, त्यांची इथेच कुठेतरी त्यांचा आश्रम असेल असा ते नेहमी विचार करायचे. काळ्या रामाच्या डोळ्यातही आसवं आली असणार. जसं गोंधळेकर महाराज आणि सोडून जायला लागले गोंधळलं तेव्हा जसे रामाच्या डोळ्यात अश्रू आले असणार तसं इथे पण रामाच्या डोळ्यात आलू असणार. पण ह्याची नोंद कोणी केलेली नाही आहे. त्यावेळेला त्यांनी म्हटलंय कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, हे सुंदर पद. आणि रामासमोर अत्यंत आर्त स्वरात समर्थांनी म्हटले आहे. त्याचाही अभ्यास नंतर आपण पुढे करणारच आहोत. रामाकडून सद्गुणांची शिदोरी घेऊन आता समर्थ भारत भ्रमणाला निघालेत. जे आता सगळा हा भारत भ्रमणाचा जो भाग आहे हा आपण पुढच्या वेळेला पाहूया. जय जय.